नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 20 जुलैचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण इथे आता कशाचीही पर्वा न करता आनंदीने सगळं सत्य पृथ्वीसमोर आणत मालक साहेबांना कसा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळवून देणार हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आनंदीला खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा आता लगेच ती ऑफिसमध्ये पृथ्वीला कॉल करते. आता पृथ्वी कामात खूप बिझी असतो. तेव्हा आनंदी म्हणू लागते, पृथ्वी हे बघ, मला ना तुझ्याशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे रे, प्लीज 2 मिनटं माझ्याशी बोलशील. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, आनंदी आनंदी मी खूप मोठ्या विषयावरती ना आता प्रॅक्टिस करतोय ग. हे बघ, उद्या माझी मुंबईला मीटिंग आहे, त्यामुळे प्लीज आनंदी तू मला आत्ता डिस्टर्ब करू नको बरं, आपण घरी आल्यानंतर बोलू. खरंच कामाचा खूप व्याप आहे आनंदी, त्यामुळे सॉरी हा, मी ठेवतो फोन. आता पृथ्वीने फोन ठेवलेला असतो, पण आनंदीला काय करावं काही सुचत नाही. तेव्हा छायाताई म्हणू लागतात, आनंदीताई अहो नका ना एवढं टेन्शन घेऊ, होईल की समजा ठीक. त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही, पृथ्वीला उद्या मीटिंगसाठी मुंबईला जायचे आणि मालक साहेबांना तो इंटरनॅशनल अवॉर्ड पण उद्याच भेटणार आहे. मला आजच्याच पृथ्वीला सगळं सत्य सांगावं लागेल, कारण उद्या मालक साहेब त्या अवॉर्डसाठी जाणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे हे सत्य आजच पृथ्वीसमोर यायला पाहिजे. त्यामुळे छायाताई प्लीज तुम्ही एक काम कराल, माझ्या आरतीताईला फोन लावून द्या ना प्लीज. आता छायाताई पटकन आरतीताईला कॉल करतात. त्याच वेळेस आता आरती फोन उचलते. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, आरतीताई अगं कुठे आहेस तू? तेव्हा आरती म्हणू लागते, अगं ऑफिसमध्ये असणार यावेळेस, मी कुठे असणार? त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, आरतीताई पटकन ये ना गं, माझं ना तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे, ये ना गं घरी पटकन. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, आनंदी अगं असं अचानक मी कशी घरी येऊ शकते गं, इथे मी ऑफिसमध्ये आहे, काम चालू आहे, अचानक काय यायचे तिकडे, मी आटपल्यानंतर येईल की. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, आरतीताई मला तुझ्या मदतीची गरज आहे गं, ये ना प्लीज, काहीतरी कर, काम सोडून तू लवकरात लवकर ये. तेव्हा आरती म्हणू लागते, ठीक आहे मी येते. आता आरती फोन बंद करते. त्याच वेळेस आता आनंदी म्हणू लागते, छायाताई आज काही करून मला पृथ्वीला हे सगळं सत्य सांगावंच लागणार आहे, तरच मालक साहेबांचा तो सत्कार सोहळा होऊ शकतो. त्याच वेळेस आता आरतीताई धावतच येते, आनंदी आनंदी अगं काय झालंय, एवढा घाईत तू कशाला बोलावलंय मला, काही प्रॉब्लेम झालाय का? त्यावर आनंदी म्हणू लागते, आरतीताई मोठा प्रॉब्लेम झालाय, मुलं घरात आली होती तेव्हापासनं मी जे हे नोकराचं सोंग घेतलंय ना, तेच खूप मोठी माझी चूक झाली. खरंच मी तेव्हाच माझं सत्य मुलांना सांगायला होतं, पण नाही, नोकर बनून मी मोठा घोळ केलाय आणि आता आता मला सगळं सत्य पृथ्वीला सांगायचंय. त्यामुळे आरतीताई मी जे जे काही सांगते ना, ते सगळं सत्य तुला या चिठ्ठीत लिहायचंय. चल पटकन, मी मजकूर सांगते, तू लिहायला सुरुवात कर. आता आरतीने पेन आणि कागद घेतलेलं असतो. आता आनंदी सांगू लागते, पृथ्वी आणि मिताली हे बघा, तुम्ही या घरात आल्यापासनं मी तुमच्यापासनं एक मोठं सत्य लपवलंय. हे सत्य की मी या घरातली मोलकरी नाही, तर या घरातील मी निंबाळकरांची सून आहे, तुमची आई आहे. तेव्हा आरतीताई इथं बघते, आनंदी आनंदी तू नक्की हे लिहायला सांगते का? पण याचे परिणाम काय होतील? जेव्हा पृथ्वी ही चिठ्ठी वाचेल तेव्हा तुमच्यातलं हे आत्ता जुळलेलं नातं तुटेल ग. खरंच आत्ताच कुठे तुमच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालंय. पृथ्वी मिताली तुझ्यावरती विश्वास ठेवायला लागले आणि त्यात हे सगळं सत्य सांगितलं तर सगळं नातं विखरून जाईल ग. त्यावर आनंदी म्हणू लागते, त्यांनी खूप विश्वासाने माझ्याबरोबर मैत्री केली आरतीताई, आणि मला या मैत्रीचं नातं खोट्यावरती उभी करायचं नाहीये. मला आमचं नातं निव्वळ आणि निखळ हवंय. त्यामुळे आरतीताई मी जे काही सांगते ते तुला या कागदावरती उतरवायचंय. चल पटकन. आता आनंदी आणि मालक साहेबांचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं, ती आनंदी या घरात कशी आली, हे सगळं सत्य आनंदीने आता या कागदावरती लिहून काढलेलं असतं. तेव्हा लगेच आता आरतीताई म्हणू लागते, आनंदी झालं, तू सांगितलेलं सगळं लिहून झालंय, पण आनंदी अजूनही विचार कर, तू नक्की ही चिठ्ठी पृथ्वीला देणार आहे ना? कारण त्यानंतर जे काय होईल ते काय भयानक असणार आहे. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, असू दे, जे काय होईल ते सहन करण्याची क्षमता माझ्यात आहे आणि देवी ते सहन करण्याची क्षमता तुला मला द्यावीच लागेल. त्यामुळे आरतीताई ती चिठ्ठी आता
एका पॉकेटमध्ये घाल आणि ते माझ्या हातात दे. आता लगेच आरतीताई ती चिठ्ठी पॅक करते आणि ते पॉकेट आनंदीच्या हातात देते. तर आता आरतीताई हवेलीतनं निघालेली असते. संध्याकाळची वेळ होते. तर आता आनंदी लगेच ती चिठ्ठी घेऊन बरोबर पावलं मोजत आता पृथ्वीच्या रूमजवळ आलेली असते. आता पृथ्वीच्या रूमचा दरवाजा बंद असतो, कारण अजूनही पृथ्वी घरी आलेला नसतो. आनंदी लगेच आता हळूच दरवाजाजवळ खाली बसते आणि दरवाजाच्या खालनं जी फट असते ना, त्या फटीतनं आता तिने बरोबर ती चिठ्ठी आतमध्ये लोटलेली असते. आता ही चिठ्ठी बरोबर रूमच्या मधोमध जाऊन पडलेली असते. तेव्हा आनंदी म्हणू लागते, देवी आई, मी जे काही सत्य आज पृथ्वीला सांगणार आहे ना, ते सांगितल्यानंतर जे काही होईल ना, ते सहन करण्याची ताकद तुला मला द्यायची. सगळं काही व्यवस्थित होऊ दे, कारण पृथ्वीला सत्य समजणं खूप गरजेचं आहे. असे म्हणत आता आनंदी लगेच तिकडनं खाली निघून येते. तर त्यानंतर इकडे आता आनंदीने रात्रभर पृथ्वीची वाट बघितलेली असते. अर्धी रात्र सरलेली असते. छायाताई आता तिथेच जेवणाच्या टेबलजवळ खुर्चीवरती झोपलेल्या असतात, कारण आता आनंदीची देवपूजा चालू असते. आता अर्धी रात्र उलटल्यानंतर पहाटे आता पृथ्वी घरी आलेली असतो. आता हवेलीत येताच आनंदी देवासमोर जप करते. छायाताई खुर्चीवर बसूनच ढुकल्या घेत आहेत. हे बघून आता पृथ्वीला धक्का बसतो. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, 1 मिनिट, अरे किती रात्र झाली, रात्र नाही पहाट झाली, तुम्ही अजून झोपला नाहीत, काय चालू आहे तुम्हा दोघींचं? त्यावर लगेच आता छायाताई म्हणू लागते, हे बघा पृथ्वी सर, कसं आहे ना, आम्ही झोपणारच होतो, पण आनंदीताई बोलल्या की पृथ्वी सरांना ऑफिसमध्ये खूप काम असतं ना, आणि ते अजून घरी आले नाही, ते कधी येतील, त्यांना गरमागरम जेवण वाढायचे, म्हणून आम्ही तुमची वाट बघत इकडेच बसलो, कधी डोळा लागला मला कळलाच नाही. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, अच्छा, म्हणजे तुम्ही दोघी माझी वाट बघत होता. हे बघा, माझी वाट बघायची गरज नाही आहे तुम्हाला. अरे मला किती उशीर होतो, आणि एवढा उशीर झाल्यानंतर मी तर ऑफिसमध्ये जेवण करून घेतलं. मला कुठे माहिती होतं की तुम्ही दोघी इथे माझी वाट बघताय म्हणून. आणि हे बघ आनंदी, तुला माझ्यासाठी एवढा त्रास घ्यायची गरज नाहीये. एवढ्या रात्री अपरात्री जागत का बसलीस तू? बरं ठीक आहे, मला ना आता वरती रूममध्ये जायचंय आणि मला 2 तासात लगेच मुंबईला निघायचंय, कारण माझी उद्या सकाळी मुंबईला मोठी मीटिंग आहे. त्यामुळे आनंदी, मी जातो बरं का. आणि आनंदी, हे बघ, तू माझी मैत्रीण आहे खास, पण माझ्यासाठी एवढा त्रास घेत जाऊ नको, लक्षात आलं ना? तेव्हा आनंदी मांडू लावते. त्याच वेळेस आता पृथ्वी मिळू लागतो आणि आनंदी, आता गुड नाईट, झोपून घ्या. गुड नाईट नाही, गुड मॉर्निंग झाली, चला मला बॅग भरायची आहे, मी जातो, असे म्हणत आता लगेच पृथ्वी घाईघाईतच वरती रूमकडे निघालेलं असतो. आनंदीचं टेन्शन आता जास्तच वाढलेलं असतं. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, समिधाताई, मी पृथ्वीला जे काही सत्य सांगते ना, ते या घराच्या भल्यासाठी, सुखासाठी आणि मालक साहेबांच्या सन्मानासाठी करते. त्यामुळे समिधाताई, काहीतरी करा आणि पृथ्वीच्या हातात ती चिठ्ठी पडू द्या. ती चिठ्ठी आजच्या आज पृथ्वीने वाचणं खूप गरजेचं आहे, असे म्हणत आता आनंदी किचनमध्ये येते. तर त्यानंतर आता पृथ्वी आपल्या रूममध्ये आलेला असतो. तेवढ्यात लगेच तो कपाट उघडतो आणि त्यातनं आपली बॅग काढतो. आता त्याने बॅगमध्ये कपडे भरायला सुरुवात केलेली असते, कारण 2 तासात त्याला मुंबईला मीटिंगसाठी निघायचं असतं. तेवढ्यात त्याचं लक्ष घरात पडलेल्या त्या चिठ्ठीकडे, म्हणजे त्या पॉकेटकडे जातं. आता पृथ्वी लगेच त्याजवळ येतो. पटकन ते पॉकेट उचलतो. यात कोणी काय पाठवलंय आणि असं रूममध्ये का ठेवलंय, असे म्हणताच आता पृथ्वी लगेच ते पॉकेट उघडून त्यातली चिठ्ठी बाहेर काढणार. तेच आता धावतच मिताली घरी येते. आता मिताली पटकन लगेच कपाटातनं बॅग काढते आणि ती बॅग भरायला सुरुवात करते. त्याच वेळेस आता पृथ्वी म्हणू लागतो, मिताली, तू बरं झालं घरी आलीस. हे बघ, मला तुला एक महत्त्वाचं काहीतरी सांगायचंय. अगं, उद्या सकाळीच आपल्याला लगेच मुंबईला मीटिंगला जायचंय. आपल्याला 2 तासात निघावं लागेल बरं का. त्यावर मिताली म्हणू लागते, सॉरी दादा, मी तुझ्यासोबत मुंबईला नाही येऊ शकत. तेव्हा पृथ्वी पटकन आता ती हातातली चिठ्ठी तिथे टेबलवरती ठेवतो. अगं मिताली, एवढी मोठी मीटिंग आहे आपली आणि तू नकार देते. का नकार देते, काय झालंय? त्यावर मिताली म्हणू लागते, दादा, अरे कॉलेजमधनं फोन आला होता, प्रांजलची तब्येत अचानक खूप बिघडली, त्यामुळे मला जावं लागेल. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, काय, म्हणजे तू पुण्याला जातेस? तेव्हा मिताली म्हणू लागते, हो. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, नाही मिताली, एवढ्या रात्री तू एकटी कशी जाणार आहे? हे बघ, तुझ्यासोबत कोणीतरी पाहिजे ना. त्यावर मिताली म्हणू लागते, दादा दादा, तू काळजी करू नको, मी बरोबर व्यवस्थित जाईल. आणि हे बघ,
मी तिकडे गेल्यानंतर त्याचं नेमकं काय काय आजारपण आहे, काय झालं हे सगळं कळू शकतं ना रे. त्यामुळे प्लीज मला जाऊ दे, तू एकटा सांभाळून घेशील. नाही म्हणजे कसं आहे ना दादा, ही मीटिंग खूप मोठी होती आणि खूप खास होती रे आपल्यासाठी. पण आता काय करणार आहे, कॉलेजमधनं फोन आला होता आणि प्रांजलच्या मदतीसाठी मला तिकडे जावंच लागेल. एक नंबरचं कसं भित्रं पोरगं आहे तुम्हाला माहिती आहे ना. त्यामुळे प्लीज दादा मला जाऊ दे. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, ठीक आहे अगं पण एकटी. त्यावर मिताली म्हणू लागते, हे बघ दादा, काळजी करू नको आणि घरात कुणाला काही सांगू नको. नाही म्हणजे सकाळी सांग, आत्ता तरी काही सांगू नको, सगळ्यांना टेन्शन येईल. बाबा आणि शिल्पात्या कसे आहेत तुला माहिती आहे ना. शिल्पात्याचं किती जीव आहे रे आपल्यावरती. ती ना खूप घाबरून जाईल, तिला काही सांगू नको. प्रांजल तर तिचा किती लाडका आहे तुला माहिती आहे ना. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, ठीक आहे मग आता मुंबईला मला एकट्यालाच जावं लागेल. त्यावर लगेच आता मिताली म्हणू लागते, नाही दादा, मुंबईला तू एकटा नाही जाणार. माझ्याऐवजी तुझ्यासाठी एका खास माणसाची सोय केली मी. मी त्याला सांगितलं ठेवलंय, तू लवकरात लवकर त्या व्यक्तीला फोन कर. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, माझ्यासोबत कोण येणार आहे दुसरं, कोण व्यक्ती ती. त्यावर लगेच मिताली म्हणू लागते, असं काय करतोय दादा. अरे आपल्या प्रोजेक्टबद्दल, आपल्या साड्यांबद्दल सगळी माहिती कुणाला आहे आपल्या ऑफिसमध्ये, आरतीला. मग ती व्यक्ती आरतीच आहे. आरतीला फोन कर आणि किती वाजता निघायचंय, काय करायचंय ते सगळं सांगून टाक. तेव्हा लगेच मिताली आपली बॅग घेते आणि निघालेली असते. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, त्या आरतीला, एक नंबरच्या बिंडोक आरतीला माझ्या संग मुंबईला पाठवणार आहे तू, माझं डोकं खराब करायला. त्यावर मिताली म्हणू लागते, दादा तिच्यात किती टॅलेंट आहे तुला चांगलंच माहिती आहे. अरे खूप हुशार आहे ती, सगळ्या डिझाईन तिने बनवल्यात. आपल्या प्रोजेक्टची तिला खडा न खडा माहिती आहे. त्यामुळे तू तिला घेऊन जायलाच पाहिजे. मी तिला सांगितलंय तुझ्यासोबत जायचंय, पण तू तिला कॉल कर आणि कधी निघायचंय, काय करायचंय ते सगळं काही व्यवस्थित सांग. चल जाते मी, चल पटकन. आता मिताली तिकडनं निघालेली असते, पण पृथ्वीला मात्र टेन्शन येतं. अरे बापरे, मुंबईचा प्रवास या बकबका पोरी बरोबर कसं शक्य आहे. पृथ्वीने आता बॅग भरायला सुरुवात केलेली असते. तर इकडे खाली आनंदी आणि छायाताई किचनमध्ये असतात. पण आनंदीला खूप टेन्शन आलेलं असतं. छायाताई, एव्हाना पृथ्वीने खाली यायला होतं, एव्हाना त्याने ती चिठ्ठी वाचायला हवी होती. पण मला कदाचित असं वाटतंय की पृथ्वीने ती चिठ्ठी वाचली नसेल का. कारण जर त्याने ती चिठ्ठी वाचली असती तर तो धावत मला जाब विचारण्यासाठी खाली आला असता. पण याचा अर्थ अजून तरी ती चिठ्ठी पृथ्वीने वाचलेली नाही आहे. छायाताई तो वाचेल ना नक्की. त्यावर छायाताई म्हणू लागतात, हो आनंदीताई, सगळं काही ठीक होईल, तुम्ही काळजी नका करू बरं. आनंदी आता देवासमोर हात जोडते आणि देवाकडे प्रार्थना करू लागते. तर त्यानंतर पृथ्वी आता आपला मोबाईल हातात घेतो आणि आरतीला कॉल करतो. आता पहाटेचे 4 वाजलेले असतात. आरतीताई आणि आरची गाढ झोपलेले असतात. आता आरतीताईचा फोन वाजू लागतो. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, कोण एवढ्या रात्री फोन करतोय. तेवढ्यात मोबाईलवरती आता पृथ्वीचं नाव बघताच आरतीला धक्का बसतो. हा माणूस ना सुखात चैनीत मला झोपू पण देत नाही. ही काही वेळ आहे का फोन करायची. कशाला केला असेल याने फोन. एक नंबरचा गर्विष्ठ माणूस आहे. दुसऱ्यांची ना याला काही पडलेलीच नाही. तेवढ्यात आरतीच्या लक्षात येतं, अरे बापरे, एवढ्या लवकर पहाटे त्याने फोन केलाय, म्हणजे त्याने आनंदीने पाठवलेली चिठ्ठी वाचली असेल का, त्याबद्दल त्याला काही बोलायचं असेल का, असं काही असेल का. असे म्हणत आता आरतीताई पटकन फोन उचलते. तेव्हा लगेच आता इकडनं पृथ्वी मात्र भडकलेलं असतो. काय कुंभकर्णासारखी झोपती ना मुलगी, एक नंबरची भामटी पोरगी ही. तेवढ्यात फोन उचलताच आता पृथ्वी म्हणू लागतो, उठलात मॅडम, लय लवकर उठलात. फोन वाजल्यानंतर उठता येत नाही. ही काय वेळ आहे का झोपण्याची, कामाशी काम करता येत नाही. त्यावर लगेच आता आरती म्हणू लागते, 1 मिनिट, हे काय ऑफिस नाही आहे, ही रात्रीची वेळ आहे. आणि 1 मिनिट पृथ्वी, तू किती वाजता मला कॉल केलाय ना हे बघ. एवढ्या भर झोपेत कोणी लगेच कॉल उचलतं का. तेवढी तरी अक्कल पाहिजे ना, कॉमन सेन्सच नाही कुणाला कधी फोन करावा. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, बरं बरं ठीक आहे ठीक आहे, मितालीने सांगितलंय ना, आपल्याला लगेच निघायचंय, आवरायला घे, बॅग भर पटकन, आपण मुंबईला जातोय. तेव्हा लगेच आरतीताई म्हणू लागते, काय मुंबईला आणि तुझ्यासोबत मला यायचं नाहीये. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, 1 मिनिट, मी तुला फिरायला घेऊन जातच नाहीये आणि तुझ्या सोबतीला, तुझ्या बकबकीला मी आधीच कंटाळलोय आणि असल्या पोरीला घेऊन मुंबईला जायला मला मुळीच हौस नाहीये. त्यामुळे एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक,
आपण कामासाठी तिकडे जातोय, तिकडे खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि म्हणून आपल्याला 2 तासात निघायचंय. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, अरे पण मिताली मॅडम येणार आहेत ना तुझ्यासोबत? त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, वा मिताली मॅडम, ते कसं बरं निघतं तोंडातनं आणि मला सर बरं नाही निघत. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, हे बघ कामाशी काम, कामाचं बोल. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, कामाचंच बोलणार आहे. माझ्या प्रोजेक्टबद्दल सगळी खडानं खडा माहिती तुला आहे, नाहीतर मितालीला. आणि मितालीला अचानक पुण्याला जावं लागलंय, त्यामुळे तुला माझ्यासोबत या मीटिंगसाठी मुंबईला यावंच लागेल. हे बघ लवकरात लवकर बॅग भर आणि लगेच आमच्या हवेलीत ये. मी तुझी वाट बघतोय, आपल्याला लगेच निघायचंय. आता पृथ्वी लगेच फोन बाजूला ठेवतो. तेव्हा आता आरती म्हणू लागते, एक मिनिट पृथ्वी, अरे पण तू रूममध्ये आल्यानंतर आनंदीने तिची चिठ्ठी ठेवली होती, ती वाचलीस का तू? आता हे सगळं बोलणं पृथ्वीला काही ऐकू जात नाही, कारण मोबाईल बाजूला ठेवलेला असतो आणि त्याचं कपडे भरण्याचं काम चालू असतं. तेव्हा आरती म्हणू लागते, हॅलो, अरे मी काय विचारते. त्याच वेळेस पृथ्वी फोन उचलतो आणि कानाला लावतो. अशीच फोनवरती बोलत राहिली तर तू कशी मुंबईला आवरणार आहे यायला? चल पटकन बॅग भर, ठेव फोन. आता आरती लगेच फोन ठेवते. तर इकडे किचनमध्ये आनंदीचा जीव अगदी घाबराघुबरा झालेला असतो. कधी पृथ्वी येईल, त्याला कधी हे सगळं सत्य समजेल आणि त्यानंतर पुढे काय काय होणार आहे याच्या विचाराने आनंदी अगदी गोंधळून गेलेली असते. ती देवाकडे हात जोडून प्रार्थना करत असते. त्याच वेळेस आता इकडे आरतीताई आता आनंदीला कॉल करते. तेव्हा लगेच आता आरतीताईचा एवढा पहाटे फोन कशासाठी आला असेल, काय झालं असेल का, असे म्हणताच आनंदी फोन उचलते. तेव्हा आरतीताई म्हणू लागते, आनंदी, आनंदी तू झोपली नाही आहेस ना? हे बघ आनंदी, आत्ताच ना मला पृथ्वीचा फोन आला होता गं, मला त्याच्याबरोबर मुंबईला मीटिंगसाठी निघायचे. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, हो का? त्यावर आरतीताई म्हणू लागते, हो, आणि त्याने मला लगेच आत्ताच्या आत्ता हवेलीत बोलावलंय. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, अजून काही बोलला का? ती चिठ्ठी त्याने वाचली का? काही म्हटला का तो तुला? त्यावर लगेच आरतीताई म्हणू लागते, नाही, चिठ्ठीबद्दल तो काहीच बोलला नाही. याचा अर्थ आनंदी, तू पाठवलेली चिठ्ठी त्याच्यापर्यंत अजून पोचलीच नाही एवढंच म्हणेन मी. बरं ठीक आहे, मी आटपते आणि लगेच तिकडे येते बरं का. त्यावर आनंदी म्हणू लागते, हो हो ये लवकर. आता आनंदी फोन बंद करते. देवा काहीतरी कर आणि ती चिठ्ठी पृथ्वीच्या हातात पडू दे, अशी देवाकडे आता विनंती करू लागते. तर त्यानंतर इकडे रूममध्ये हा विद्याधर दारू ढोसत असतो. आता मात्र दारू पिणारा विद्याधर खूप हसू लागतो, खूपच आनंदित असतो, कारण आनंदीने जी चिठ्ठी ठेवलेली असते रूममध्ये, ती चिठ्ठी या विद्याधरने बदललेली असते. आता विद्याधर लगेच आपली ती चिठ्ठी जी असते ना आनंदीची, ती आता अशी फाडू लागतो, तिच्या चिंधड्या चिंधड्या करतो आणि त्या चिठ्ठ्या ज्या असतात ना बारीक कागद, ते आता सगळे तुकडे त्या चिठ्ठीचे आता दारूच्या ग्लासमध्ये टाकतो, असे हलवून घेतो आणि दारू पिऊ लागतो हसतच. कारण आता उद्या जेव्हा पृथ्वी ही चिठ्ठी वाचेल मी लिहिलेली, तेव्हा मात्र मोठा राडा होणार, निंबाळकरांच्या घरात मोठा धमाका होणार म्हणत आता पृथ्वी लय खुश झालेला असतो. तर त्यानंतर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता शिल्पा आत्याने मितालीला कॉल केलेला असतो. मिताली मात्र सिटी हॉस्पिटलला इचलकरंजीलाच असते, पण ती घरच्यांची खोटं बोलते की मी पुण्याला आहे आणि प्रांजलची तब्येत अचानक खूप बिघडली. हे सगळं तिने खोटं नाटक घरच्यांनाच सांगितलेलं होतं. तेव्हा आता शिल्पा आत्या फोन करते, अगं मिताली कुठे आहेस तू आणि प्रांजल कसं आहे? एवढ्या रात्री अचानक एकटी निघून गेली, आम्हाला तुला कळवता आलं नाही का? असं कुठे असतं का? त्यावर मिताली म्हणू लागते, आत्या आत्या हे बघ शांत हो बरं, हे बघ प्रांजलला ना थोडंसं फूड पॉयझनिंग झालं होतं गं, म्हणून आलो होतो आम्ही इकडे. त्यावर लगेच आता शिल्पाला तर धक्का बसतो, काय फूड पॉयझनिंग थोडंसं? अगं ते किती जीवावरती बेतलंय, मला बोलली असती तर मी नसते आले का तुझ्यासोबत? हे बघ मिताली, प्रांजल कसा आहे, तो ठीक तर आहे ना, मला सांग बरं. आता सगळेजण शिल्पात्याकडे बघत असतात, कारण प्रांजलला फूड पॉयझनिंग झालंय म्हटल्यानंतर अवघडच झालंय. त्यावर लगेच आता शिल्पात्या विचारू लागते, बोल ना गं कसा आहे तो? त्यावर लगेच आता इथे मिताली म्हणू लागते, आत्या तो अगदी आता ठणठणीत आहे, तुम्ही नका काळजी करू आणि मी आहे ना इकडे, त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा. प्रांजलची जबाबदारी तुम्ही माझ्यावरती सोडा. बरं बरं ठीक आहे, मी ठेवते फोन. आता फोन बंद होताच मिताली म्हणू लागते, काय मुलगा आहे हा, याच्यामुळे मला अजून किती दिवस खोटं बोलावं लागणार आहे कुणास ठाऊक, असे म्हणताच आता मिताली आतमध्ये निघून जाते. तर त्यानंतर इकडे आता आनंदी हॉलमध्ये आलेली असते
अजूनही आता आनंदी पृथ्वीची वाट बघत असते. एकदा का मुंबईला निघण्याआधी पृथ्वीने ती चिठ्ठी वाचली ना, सगळं काही ठीक होईल. तेव्हा आता या विचारात असतानाच आनंदीने छायाताईला आता पृथ्वीच्या रूमकडे पाठवलेलं असतं. आता पृथ्वीचं बॅग भरण्याचं रूममध्ये काम चालू असतं. छायाताई दरवाज्यात येतात. दरवाज्यातनं हळूच डोकावून बघू लागतात, तर टेबलवरती ती चिठ्ठी, ते पॉकेट तसंच असतं. आता लगेच छायाताई म्हणू लागते, पृथ्वी सर लवकरात लवकर निघणार आहे. काय बी करून त्यांनी ती चिठ्ठी वाचलीच पाहिजे, असे म्हणत आता छायाताई खाली येते. त्याच वेळेस आता शिल्पाताई म्हणत असते, अरे युगंधर बघतोय ना, अरे प्रांजलला फूड पॉयझनिंग झालंय, मला ना लय टेन्शन आलंय रे. त्यावर लगेच आता माई म्हणू लागतात, हो ना, मी जायला पाहिजे होतं तिच्याबरोबर पुण्याला. मिताली आता एकटी काय काय करणार आहे. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, हे बघा ताई माई, तुम्ही काळजी करू नका. मिताली आहे की नाही त्याच्याबरोबर, आणि फूड पॉयझनिंग झालंय, 2-3 दिवसात तो ठीक होईल. काळजी करण्यासारखं काहीच नाही. आणि मिताली आपली समजूतदार आहे, हुशार आहे. ती बरोबर प्रांजलची चांगल्या पद्धतीने काळजी घेईल. त्यामुळे शिल्पा आत्या, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. तेवढ्यात लगेच आता छायाताई येतात. त्याच वेळेस आता आनंदी म्हणू लागते, छायाताई काय झालंय, पृथ्वीने वाचली का ती चिठ्ठी. त्यावर छायाताई म्हणू लागतात, नाही अजून तरी आनंदीताई वाचली नाही, पण आत्ता येण्याच्या आधी ते नक्की चिठ्ठी वाचणार. कारण त्यांची चावी, त्यांचं ऑलेट, रुमाल, सगळं काही त्या पॉकेटजवळच ठेवलंय. त्यामुळे आनंदीताई हे सत्य लवकरच त्यांच्या समोर येणारे बघाच तुम्ही. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता आनंदीने पाठवलेली चिठ्ठी या विद्याधरने बदलून मोठा डाव आखलेला असतो. आता चिठ्ठीत नको नको ते भरडून आता या पृथ्वीसाठी जी चिठ्ठी असते ना, ती पृथ्वीने वाचलेली असते. त्यामुळे आता हा विद्याधर लय खुश होतो. भडकलेला आता पृथ्वी चिठ्ठी घेऊनच खाली येतो. आनंदी, आनंदी, तुझी असं करण्याची हिंमत कशी झाली ग? तुला हे सगळं करताना लाज नाही वाटली? तू अशी वागूच कशी शकती? त्याच वेळेस सगळेजण आता पृथ्वी आणि आनंदीकडे बघतात. तेव्हा लगेच आता विद्याधर मात्र जोरजोरात हसू लागतो, कारण त्याचा डाव सक्सेसफुल झालेला असतो. आनंदीवरती आता पृथ्वी खूप भडकलेला असतो. पण आता मालक साहेब स्वतः आनंदीचं सत्य कसं पृथ्वीला सांगणार, आणि त्यानंतर पृथ्वी कसा आनंदीशी आपलं नातं पुन्हा ठीक करणार, आणि मालक साहेब त्या अवॉर्ड फंक्शनसाठी कसे जाणार, पुढे काय काय होणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.